आज आटपाडी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये खाते प्रमुखाची बैठक घेतली। या बैठकीला माजी सभापती जयवंतराव सरगर, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोठे सर, तालुका अध्यक्ष तासाहेब होबाले, पंचायत समितीचे दुसरे सदस्य बंडूशेठ कातुरे आणि बऱ्याच गावचे सरपंच उपस्थित होते। पंचायत समितीच्या माध्यमातून व्हिडिओ आणि खाते प्रमुखांना सूचना दिल्या। शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे। आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण कोल्हापूर विभागामध्ये 1 नंबरचा काम आपण केलेला आहे। आम्ही आणि आमच्या सहकार्याने मागच्या आठवड्यात त्यांचा यशस्वी सन्मान केला। दुसरी गोष्ट, रोजगार हमीच्या माध्यमातून गावगाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना जास्तीचा कसा निधी देता येतोय, जास्तीचे रस्ते कसा देता येतील याचा आम्ही आढावा घेतला। कृषी विभागाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीची मदत होईल आणि कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी फिल्डवर जाऊन काम करतात का हे आम्ही पंचायत समितीला बघितलं। तिथले बीडीओ असतील, तिथले पदाधिकारी असतील, सर्वजण उपस्थित होते। खाते प्रमुखांना सूचना दिल्याप्रमाणे मागच्या महिन्यातच आमची पिंपरी बुद्रुकला बैठक झाली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये आम्ही आढावा घेतला आणि त्यामध्ये तालुक्यातल्या प्रत्येक कामाचा आढावा घेतला असताना आमच्या लक्षात आलं की तालुक्यामध्ये कुठे चांगल्या पद्धतीचं काम चाललंय आणि बऱ्याच ठिकाणी काम चुकीच्या पद्धतीने चाललंय। जे चुकीच्या पद्धतीने काम केलं होतं ते काम दुरुस्त झालं का नाही यासाठी आज आढावा घेतला होता। आणि मग आढावा घेतला होता, प्रत्येक खाते प्रमुखाने आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि काय सूचना दिली त्या सूचना इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ताकदीने करता येतील। नगरपंचायतच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं फार चांगल्या पद्धतीचे काम झालंय, पण पंचायत समितीच्या माध्यमातून आता बरेच दिवस आपल्याला पदाधिकारी नव्हते, त्यामुळे जरा कामाला अडचणी होती त्या। पण आता तिथं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती सारे असल्यामुळं कामाचा आता आलेख कसा वाढेल याच्याकडे आमची जास्त लक्ष आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। कृषी राज्य शासनाचा कृषी विभाग आहे त्याच्याकडे गेलो, त्यांच्याकडे कर्मचारी भरपूर आहेत। जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे कमी आहेत। पण इथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबांनी फिल्डवर जाणारे जे आहेत कृषी सहाय्यक त्यांच्या कामाच्या काय चुका होतात त्या त्यांना सूचना दिल्या। जी काय खताची दुकान आहेत ती चेक करत नव्हती, त्यांना सुद्धा चेक करायच्या सूचना दिलेल्या आहेत। जिथं बोगस कोणतरी येते, ज्या दवा अशी माझी दवा आहे तशी दवा आहे ही लोकांना सांगते, त्या सुद्धा या आटपाडी तालुक्यामध्ये बंद होतील। आणि मग आता दुसरा प्रश्न एमईसी बोर्डाचा होता। शेतकऱ्यांना आता या 8 दिवसामध्ये फार चुकीच्या पद्धतीने लाईट मिळत होती। मग तिथं घास कटर चालत नव्हता, दुधाची मिशन चालत नव्हती, लाईटीचे म्हणजे वेळेवर येत नव्हती। त्या पद्धतीने आटपाडीचे जे मेन अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठक घेतली, त्यांना सूचना दिल्या की तालुक्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाईट कमी पडता कामा नये। जिथे लाईट कमी पडत असेल तिथं आपल्याला कशा पद्धतीने लाईट देता येईल याची आपण व्यूहरचना करावी आणि त्या पद्धतीने आम्ही दिलेलं आहे की या दिवसामध्ये आम्ही ती व्यूहरचना करून घेतो। दुसरी गोष्ट, जिथं डीपी बसलाय, डीपी जळालाय, जिथं नवीन डीपी बसायचा आहे तिथं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने डीपी बसवायला आहेत। 63चा डीपी जिथं लागत असेल तिथं 100चा बसला पाहिजे, जिथं 25चा आहे तिथं 63चा बसवला पाहिजे। शेतकऱ्याची जी काय मागणी असेल ती मागणी पूर्ण करायचं काम इथं आपण शासनाच्या माध्यमातून पूर्ण करतोय। त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये या प्रशासनावर अंकुश होण्यासाठी आमचे सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे तयारीने आहेत आणि आम्ही या प्रशासनाला सोबत घेऊन या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं प्रश्न 100% सोडवण्यासाठी अग्रेसिव्ह आहेत आणि आम्ही असं काम करू। आता जर तुम्ही जर बघितलं मागच्या पंचायत समितीचं काम म्हणून इथं आमच्या भूमिकेताई बेरगे होत्या, त्यांनी केलं, जेवण केलं आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न केला। कृषी विभागाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम होते आणि ते आम्हाला करायचं आहे। मग युरिया असतील, कोणाची वृक्ष लागवड असेल आणि त्या पद्धतीचं कुठं कुठं पैसे अडकलेत ते सुद्धा पडळकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाला काय रिपोर्ट देऊन ते आम्ही करणार आहे। रोजगार हमीच्या बाबतीमध्ये बघितलं तर बऱ्याच अटी आता नियम आहेत, त्या अटी नियम आपण स्थितील करायचा प्रयत्न करतोय आणि ते 100% होतील याची मला खात्री आहे। तालुक्याच्या दृष्टीने आम्ही कायम एक पाऊल पुढे म्हणून आम्ही जायचं आहे।
मला असं वाटतं, मी आटपाडी तालुक्याचा एक नागरिक म्हणून, एक आटपाडी तालुक्याचा माजी पदाधिकारी, मला असं वाटतं की हा तालुका या सांगली जिल्ह्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये कायम अग्रेसिव्ह असावा, कामाच्या बाबतीमध्ये कायम एक नंबर असावा, या पद्धतीचा मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने अधिकारी वर्ग काम करतील अशी मला अपेक्षा आहे.